नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही यापूर्वी कधीच बनवला सुद्धा नसेल. तर मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं. या गव्हाच्या पिठाची मी कणिक मळून घेतलेली आहे. आपल्याला याच्या 4 ते 5 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पोळ्यांचा आकार तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात. तर इथे मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या साईजच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. अगदी पुरीच्या साईजच्या लाटल्या ना तरी सुद्धा चालतील, कारण आपल्याला ह्या उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे. आता यामध्ये एक एक करून आपल्याला याच्यामध्ये या लाटलेली चपाती सोडून घ्यायची आहे. तर एकूण इथे मी 5 चपात्या लाटून घेतल्या होत्या. आता आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात या चपात्या शिजायला, जास्त असा वेळ लागत नाही. आणि यामध्ये तेल घातल्यामुळे या एकमेकांना चिटकत नाहीत. तर आपल्या चपात्या या शिजवून निघलेल्या आहेत. आता आपण याला साईडला काढून घेऊयात. तर याला थंड होण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटं लागतील. याला असं वेगळं वेगळं करून थोडंसं 2 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचं आहे. आणि यावरती थोडंसं आपल्याला तेलाचा हात देखील लावायचा आहे. आता हे थंड झालेलं आहे. मी याला थोडंसं वरून तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. जेवढं बारीक होईल तेवढं याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने नूडल्स असतात त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक असं कट करून घेणार आहोत. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण चपातीच्या नूडल्स बनवणार आहोत. मुलांना आपण नेहमी बाहेरच्या नूडल्स खायला देतो, पण तुम्ही जर त्यांना घरीच अशा पद्धतीच्या नूडल्स जर बनवून दिल्या ना तर ते नक्कीच आवडीने खातील आणि त्यांना खूप आवडतील. तर मंडळी, चला आता आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी नूडल्स सगळ्या चपातीच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. बारीक कट केलेला लसण अद्रक घातलेला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. गाजर घातलेला आहे. शिमला मिर्च घातलेली आहे. आणि थोडीशी आपल्याला यामध्ये पत्ता गोबी सुद्धा घालायची आहे. आता इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी अधिक करू शकतात, किंवा एखादी भाजी तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल आवडत तर तुम्ही ती स्किप सुद्धा करू शकतात, तरी सुद्धा चालेल. आता या भाज्या आपल्याला एक 2 ते 3 मिनिटासाठी हाय फ्लेमवर छान अशा परतून घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर आपण यामध्ये थोडासा मी सॉस घातलेला आहे. तर हा शेजवानचा सॉस थोडा घातलेला आहे आणि थोडासा इथे आपल्याला सोया सॉस सुद्धा घालायचा आहे. यामुळे आपल्या या चपातीच्या नूडल्सला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्की घाला. आता यामध्ये आपल्याला ह्या नूडल्स आपल्या चपातीच्या बनवलेल्या त्या ॲड करायच्या आहेत आणि लगेच याला हलक्या हाताने यामध्ये चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे. चांगलं असं मिक्स करायचं आहे. यावरती तुम्ही कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालू शकता, किंवा स्प्रिंग ओनियन कांद्याची पात जर तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा यावरती घालू शकतात. तर मी ते थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर घातलेली आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकतात तर ह्या चपातीच्या नूडल्स किती छान झालेल्या आहेत. मुलांना तर ह्या खूप आवडतील. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम अशा लागतात. मुलांना आपण बाहेरच्या नूडल देण्यापेक्षा मैद्याच्या जर ह्या पद्धतीने घरीच बनवून दिल्या गव्हाच्या पिठाच्या चपातीच्या तर ते आवडीने खातील. तर तुम्ही या मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात, किंवा मधल्या वेळेमध्ये मुलं आपल्याला काहीतरी खायला मागतच असतात, त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्यांना नक्कीच बनवून देऊ शकतात. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.